हरे कृष्णा। हरे कृष्णा, दंडवत प्रणाम। हरे कृष्णा। दंड प्रणाम। भक्तांना झूम हे करण्यामध्ये काही समस्या येत आहेत का? काय कायचा आहे प्रॉब्लेम आमच्या ओके. इथे. आता त्यांचा प्रॉब्लेम होतच नाही. मी जॉईन पाहते मी त्यांना. हा त्यांना सांगा, आपण तोपर्यंत मंगलाचरण घेऊयात. ओके ओके. माझी स्क्रीन सर्वांना दिसत असेल. ओम ज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपः कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतः पदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातां सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदां सहगणा ललिता श्रीविशाखान्वितांश्च। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कांत राधाकांत नमस्तुते। तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैता गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण।
तर मी ग्रुपवर एक PDF पाठवलेली आहे. तर त्याच्यामध्ये काही महत्वाचं भागवत श्लोक पठण आपण करूयात. तर मी आज म्हणतो, उद्यापासून एक एक भक्त हे जे भागवत श्लोक पठण आहे ते म्हणू शकतील. तस्मादेकेन मनसा भगवान् सात्वतां पतिः श्रोतव्यः कीर्तितव्यश्च ध्येयः पूजश्च नित्यता यदनुध्यासिना युक्तः कर्मग्रन्थि निबन्धनं छिन्दन्ति कोविदास्तस्य को न कुर्यात् कथारतिं शुश्रूषोषद्दधानस्य वासुदेव कथारुचिः स्यान्महत्सेवयां विप्रा पुण्यतीर्थनिषेवणा शृण्वतां स्वकथाः कृष्ण पुण्यश्रवणकीर्तनः हृदयन्तस्थो भद्राणि विधुनोति सुहृत्सताम् नष्टप्रायेषु अभद्रेषु नित्यं भागवतः सेवय भगवती उत्तमा श्लोके भक्तिर्भवति नैष्ठिकी तथा रजस्तमो भावा कामलोभादयश्च ये चेत एतैर्नाभिद्धं स्थितं सुखे प्रसीदति एवं प्रसन्नमनसो भगवत् भक्तियोगतः भगवत्तत्त्वविज्ञानं मुक्तसङ्गस्य जायते भिद्यते हृदयग्रन्थि छिन्द्यन्ते सर्वसंशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि दृष्ट एवात्मनीश्वरे अतो वै कवयो नित्यं भक्तिपरमया मुदः वासुदेवे भगवती कुर्वन्त्यात्मा प्रसादम् हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे 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 राम 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 हरे हरे परमानंद पाठाय सर्वदा सर्वसेव्याय श्रीमद्भगवते नमः। हरे कृष्ण। तर भक्तांचं आपल्या दैनंदिन भागवत मध्ये सहर्ष स्वागत आहे। तर आपण काल काय काय पाहिलं, कोणी सांगू शकेल का? हँड रेस करू शकता तुम्ही, हात वरती करू शकता। काल आपण कोणत्या कोणत्या गोष्टी पाहिल्या होत्या? हँड रेसचा ऑप्शन आहे का इथे? नाहीये, नाहीये का? ओके, गुगल मीटला आहे। हा, याला नाही का? ओके, याला होतं मला वाटतं। आहे ह्याला प्रभूजी, रिॲक्शन मध्ये जायचं, रिएक्शन, हा ऍक्शन मध्ये जायचं, हा रिएक्शन तिथं जायचं, मध्ये, हा तिथं हँड रेज रिएक्शन, आहे सगळं। हा, करेक्ट करेक्ट करेक्ट, ठीक आहे। येस, कोणी सांगू शकेल एक एक मुद्दा? एक एक मुद्दा सांगा, सगळं सांगायची गरज नाही। हरे कृष्ण। हरे कृष्णा। हा, हरे कृष्ण प्रभूजी। बोला। मुझे सर हे समजते मला, सांगू का प्रभूजी? हो हो, हो, बोला माताजी। हा, रोमहर्षाच्या बद्दल तुम्ही काल सांगितलं की रोमहर्षाचं कसं केला बलदेवांनी, आणि त्यानंतर उग्रश्रवा जे त्याचे पुत्र होते रोमहर्षाचे, त्यांचं त्यांनी पुढे भागवत कथा प्रारंभ केला। त्यांचंच नाव सूत गोस्वामी झालं। ओके, खूप छान। नेक्स्ट आराध्य गोपी माताजी। हरे कृष्ण प्रभूजी, धन्यवाद। त्याच्यात पहिलं तुम्ही सांगितलं का पहिले 3 श्लोकात काय सांगितले? संबंध, अभिधेय आणि प्रयोजन याचं सांगितलेलं आहे। त्यानंतर भागवतम दान केलं तर त्याला, त्या माणसाला धामात जायला भेटत। नंतर ते कहाणी पुढे चालू आहे, म्हणजे एक शौनक ऋषी आणि 88,000 मुनी, शौनक ऋषी 88,000 मुनी आणि सुखदेव गोस्वामी यांच्यात चालू आहे। नंतर परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी यांच्याकडे 2 ठिकाणी चालू आहे। त्यानंतर 4 आणि 8 अध्यायात ऋषीचे प्रश्न त्यांचे वर्णन पुढच्या सांगितले। ऋषी मुनी ब्रह्मदेव त्यांना विचारतात काय हे करतात, ते म्हणतात आम्हाला चिंतन करण्यासाठी हे जागा पाहिजे। तर त्या तुम्ही सांगितलेले का मुळाला पाणी घालणं, म्हणजे शेतकरी जर मध्ये सिंचन, थोडक्यात मुळाला पाणी घालणं, मध्ये जर ठेवलं कुठली वस्तू तर ते सगळीकडे पसरलं जातं, असं त्याचा अर्थ। तुषार सिंचन करतो तेव्हा तो मध्ये हे करतो, मधोमध तसं जर भगवंताला ठेवलं तर ते हे होतं, असं सांगितलं। त्यानंतर सगळीकडे
सर होतो. नंतर हा. वरामध्ये अशा ठिकाणी म्हणजे मध्य ठिकाणी एखादी शक्ती सत्व ठेवली तर ती सर्वांसाठी असते. म्हणजे फक्त भगवंतासाठी संतुष्टीसाठी भक्त हे भगवंताच्या संतुष्टीसाठी हे करतात कार्य, न भक्त इंद्रियासाठी करतात. इंद्रिय बरोबर. पदांनी सांगितलंय नामजप कसा करावा, म्हणजे नामजप हमेशा केला पाहिजे. त्यातच माणसाचा उद्धार होतो नामजपाने जास्त करून. नंतर ते ओके. रोमहर्षणाचं उदाहरण दिलेलं आहे. म्हणजे रोमहर्षण हम्म. बलरामांनी गवताच्या पात्याने केला. हम्म. ते एक सांगितलंय. त्यानंतर रोमहर्षणाचे पुत्रच उग्रसेवा असं सांगितलंय. त्या म्हणजेच ते सूत गोस्वामी. नंतर हम्म. भागवत सांगणाऱ्या व्यक्तीला आपण हार का घालतो, तर ते आपल्याला म्हणजे थोडक्यात ते भागवतन सांगतात, म्हणजे तेच भागवतन असं त्याचा थोडासा अर्थ मला एवढा कळला नाही काल. मग ते भागवतात म्हणजे असं आपण सांगितलं ते. तर ते त्याप्रमाणे सुत गोस्वामीला केलं पाहिजे. सुत गोस्वामी भागवतन सांगतात. त्यांचे शिष्य व्यासदेव, आपलं व्यासदेवाचे शिष्य येते. तर ते सुत गोस्वामी भागवतन सांगतात. ते त्यासाठी त्यांना आपण वरिष्ठ जागा किंवा भागवतन समजूनच समजले पाहिजे. नंतर गोस्वामी इंद्रियावर आधीन असणारे आणि इंद्रियावर हे असणारे असे दोन सांगितले, गोस्वामी आणि गोदास. त्यानंतर श्रोत्यांनी वक्त्याचा आदर केला पाहिजे. त्यानंतर गोस्वामीचं प्रवचन करण्यासाठी म्हणजे सुत गोस्वामींना प्रवचन सांगण्यासाठी ते उत्कृष्ट आहे, का तर त्यांना तेच प्रवचन सोपं करून सांगता येतं. म्हणजे असं त्याचा अर्थ ना. आणि नंतर 2 गुण त्यांचे सांगितले त्याच्यात, निष्पाप आणि स्पष्टपणे. म्हणजे भागवतम सांगितलं कसं सांगितलं, ते स्पष्ट सांगता आलं पाहिजे, ते कळलं पाहिजे. जे सांगतात ना ते दुसऱ्यांना कळलं पाहिजे असं त्याला हे होतं. गुण सांगितले कलियुगाचे, म्हणजे कलियुगात 4 गुण जे वाईट म्हणजे मांसाहार, नशापान किंवा अवैध संबंध, जुगार हे सांगितलेले. आणि शेवटी झाले का वाचण्यापेक्षा श्रवण महत्वाचं सांगितलेलं आहे. एवढं पॉईंट मी थँक्यू माताजी. खूप विस्तृतपणे तुम्ही सांगितलं आणि खूप छान श्रवण आहे तुमचं. यस कालिंदा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. Yes. नैमिषारण्यच का हे पण सांगितलं ना. तंत्र अव्यय तंत्र आहे ना, म्हणजे ब्रह्मांडाच्या चक्राच्या मध्यभाग म्हणजे नैमिषारण्याचा हा भाग आहे. ह्या ठिकाणी जर आपण यज्ञ किंवा हे आध्यात्मिक कार्य केलं तर ते सगळ्यापर्यंत पोहोचू शकतो. आणि अशा ठिकाणी जर आध्यात्मिक कार्य केलं तर आसुरी प्रवृत्ती कमी होऊ शकते, हे पण सांगितलं. बरोबर. करेक्ट. ठीक आहे. थँक्यू माताजी. अजून कोणाला काय ऍड करायचंय याच्यामध्ये? मी 1 तास बोललो होतो, तुम्ही 5 मिनिटांमध्ये ते कव्हर अप केलं. याला म्हणतात घागर में सागर समाना. तर पुन्हा एकदा आजच्या दिवसामध्ये सुरुवात आहे, स्वागत आहे सगळ्यांचं. तर काल आपण जे पाहिलं, तर आज महत्वपूर्ण असे काही पुढचे जे श्लोक आहेत ते आपण पाहणार आहोत, विशेष करून 7वा आणि 8वा. तर हे श्लोक आहेत. तर एक मिनिट. मंगेश प्रभू, तुमच्याकडे भागवतम आहे का? मंगेश प्रभू. हा रोज आहे. 7वा श्लोक आणि त्याचं भाषांतर वाचा. हरे कृष्ण दंड प्रभूजी. प्रभूजी हाच ना यानी वेदविदा. बरोबर. यानी वेदविदां श्रेष्ठो भगवान बादरायणः अन्ये मुनय सुतः परावर विदो विदुः. भाषांतर. हे सुत गोस्वामी, तुम्ही ज्येष्ठ आणि ज्ञानवृद्ध आहात. त्यामुळे भगवंतांचे अवतार असणारे जे भगवान व्यासदेव यांच्या ज्ञानाशी तुम्ही परिचित आहात. तसेच सर्व प्रकारच्या प्राकृत आणि अप्राकृत ज्ञानात जे पूर्णपणे निष्णात आहेत अशा इतर ऋषींनाही तुम्ही जाणता. हरे कृष्ण. धन्यवाद प्रभूजी. तर काल आपण श्री सुत गोस्वामींचे काही गुण पाहिले होते. त्याच्यामध्ये अनघ,
आणि अधित आणि आख्याताणी हे पाहिले होते. तर अनग म्हणजे निष्पाप किंवा निष्कपट, आणि अधित आणि आख्याताणी म्हणजे शास्त्रांचं ज्ञाते, विख्याते किंवा स्पष्ट करून सांगणारे. ठीक आहे. तर आता हा जो 7वा श्लोक आहे, यानी वेदविता श्रेष्ठो भगवान बादरायण. तर हे काय म्हणतायत आता, की हे सुत गोस्वामी, हे कोण म्हणताय? ऋषी म्हणतायत. कोणते ऋषी म्हणतायत? तर शौनकादी ऋषी म्हणतायत. ठीक आहे ना. हे तुम्ही ज्येष्ठ आणि ज्ञानवृद्ध आहात, त्यामुळे भगवंतांचे अवतार असणारे जे भगवान व्यासदेव यांच्या ज्ञानाशी तुम्ही परिचित आहात, तसेच सर्व प्रकारच्या प्राकृत आणि अप्राकृत ज्ञानात जे पूर्णपणे निष्णात आहेत, अशा इतर ऋषींनाही तुम्ही जाणता. तर बघा, याच्यामध्ये अजून काही गुण दिलेले आहेत, ते म्हणजे ज्येष्ठ आहात. तर ज्येष्ठ आणि ज्ञानवृद्ध. ज्येष्ठ म्हणजे वयोवृद्ध थोडक्यात, आणि ज्ञानवृद्ध म्हणजे ज्ञानाने वृद्ध. याचा अर्थ काय? ज्ञानाने त्याच्याकडं जो वक्ता आहे त्याच्याकडं ज्ञान सुद्धा पाहिजे, बरोबर की नाही? अज्ञानी व्यक्ती हा ती गोष्ट एवढी स्पष्टपणे सांगू शकत नाही. का? कारण का अज्ञान आहे, अविद्या आहे, बरोबर की नाही? परंतु ज्ञान पाहिजे. मग काल आपण चर्चा केली की गरज नाही की त्याला प्रकांड पंडित शास्त्रातले होणं गरजेचं आहे, पण एक बेसिक फिलॉसॉफी, ईश्वर कोण आहेत, जीव कोण आहे, भगवंतांचा यांचा संबंध काय, किंवा वेळ काळ परिस्थितीनुसार कशा प्रकारे प्रश्नांची उत्तरं हे केली पाहिजेत, बरोबर की नाही? म्हणजे अशा गोष्टी यामध्ये वर्णन केलेले आहेत. म्हणून इथं सांगताय की तुम्ही ज्येष्ठ आहात. तर ज्येष्ठ जो व्यक्ती असतो, तो ज्येष्ठ व्यक्ती आपण पाहतो की तो सर्वांना काय, ज्येष्ठ जो व्यक्ती आहे तो सर्वांना त्या ठिकाणी मॅच्युरिटी म्हणतो आपण. जी मॅच्युरिटी जो असते ती मॅच्युरिटी ज्येष्ठ व्यक्तीमध्ये असते, बरोबर की नाही? प्रगल्भता म्हणतो आपण शास्त्रांमधली उदाहरणं समजून घेण्यासाठी, एक्सप्लेन करण्यासाठी. तर ऋषी म्हणतात की हे सुत गोस्वामी, तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीचे आहात. आणि त्यामुळे भगवंतांचे अवतार असणारे जे भगवान व्यासदेव यांच्या ज्ञानाशी तुम्ही परिचित आहात. तर ना की फक्त ज्ञानवृत्त असणं, परंतु जे मेन ऋषी होते जसे की व्यासदेव, यांचं काय ज्ञान, यांची पोझिशन काय, हे पण तुम्ही जाणता. म्हणून हे खूप महत्वाचं आहे आपल्याला, की बऱ्याच वेळा आपण भक्तीमध्ये येतो, परंतु आपण एक फोकस असतो, परंतु आपल्याला वरिष्ठ, त्याच्यापेक्षा सिनियर ही लॅडर माहिती नसते. म्हणून आपण कधी कधी काय होतं, गफलत होते आपल्याकडून, अनादर होतो, अपराध होतो. म्हणून गुरु महाराज तर हे सांगतात की, परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, की आपण आपल्या शेजारी जो तिलकधारी वैष्णव आहे ना, तो काय हे जर आपण ओळखलं ना, आपण मूर्छित होऊन पडू, असं महाराज म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय, की आपण प्रत्येकाला रिस्पेक्ट दिली पाहिजे. प्रत्येक भक्ताला त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, रिस्पेक्ट जो आहे, आदर जो आहे तो आपण दिला पाहिजे. आणि हे जे सुत गोस्वामी होते ते प्राकृत आणि अप्राकृत ज्ञानामध्ये, तर वेगवेगळी जे ज्ञान आहेत, जी प्रकृती आहे, 3 प्रकारच्या प्रकृती आहेत, त्याच्यापासून प्राकृत हा शब्द येतो. परा म्हणजे आध्यात्मिक जगत, अपरा म्हणजे भौतिक जगत, आणि तिसरी आहे शक्ती, तटस्थ शक्ती. तर तटस्थमध्ये जीव येतात, म्हणजे जे तटावर असतात. जसं कासव माहिती आपल्याला, कासव, मासे पाण्यामध्येच असतात, बरोबर की नाही? त्याच्यानंतर जे भूचर आहेत ते जमिनीवर असतात. अपारा म्हणजे काय सांगितलं प्रभूजी? अपरा म्हणजे भौतिक जगत. भौतिक जगत. मी उदाहरण देतोय तुम्हाला हे समजण्यासाठी. जसं की पाण्यामध्ये मासे असतात, जमिनीवरती भूचर असतात, बरोबर की नाही? जलचर, भूचर. परंतु कासव एक असा प्राणी येतो की पाण्यात पण असतो आणि जमिनीवर पण असतो. तर आध्यात्मिक जगामध्ये
आध्यात्मिक जगामध्ये जी प्रकृती आहे, जे स्थान आहे, त्याला पराप्रकृती म्हणतात. हे जे आपल्याला दृश्य प्राकृत आपल्या डोळ्यांनी दिसतं त्याला अपरा प्रकृती म्हणतात. आणि जी तटस्थ असते त्याच्यामध्ये जीवशक्ती येते, की जीव दोन्ही याच्यामध्ये स्थित असतो. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात भागवत हे ब्रह्मसूत्र अथवा बादरायणी वेदांत सूत्रावरील स्वाभाविक भाष्य आहे. येथे स्वाभाविक भाष्य असे म्हटले आहे कारण श्री व्यासदेव हे वेद साहित्याचे सार अशी जी वेदांत सूत्रे व भागवत अशा दोन्हींचेही रचनाकार आहेत. तर वेदांत सूत्र तर परमपूज्य राधा गोविंद गोस्वामी महाराज सांगत होते अशा पद्धतीने की पहिलं ओम हे जे आहे त्या ओम पासून, ओम म्हणजे भगवंत, ओंकार म्हणतो आपण, त्याच्यापासून जो गायत्री मंत्र आहे तो त्या ठिकाणी झाला आणि त्यानंतर भागवतम त्याच्यापासून प्रकट झालं. त्याच पद्धतीने या ठिकाणी आपण पाहतो की वेदांत सूत्र आहेत, बरोबर की नाही. आणि वेदांत सूत्र म्हणजे काय, जे वेद आहेत त्याचं सार रूपामध्ये वेदांत सूत्र आहेत. आणि भागवत हे सुद्धा वेदांचं सार आहे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. गीता आणि भागवत ह्या दोन गोष्टी वेदांचं पूर्ण सार आहे. जसं ऊसाची मोळी पडलेली असते, ऊसाच्या मोळीपासून जो ज्यूस असतो, ऊसाचा रस असतो, तो त्याचा सार असतो. त्याचप्रमाणे संपूर्ण वेद जे आहेत किंवा त्याच्यापासून वेदांत सूत्र आणि भागवतम किंवा गीता भागवत हे त्याचं सार आहे. जसं महाभारत, तर महाभारत म्हणजे काय, तर एक पर्व आहे, बरोबर की नाही. वेगवेगळे खंड आहेत महाभारतामध्ये आणि त्याच्यामधलं भीष्म पर्वामधून जी भगवद्गीता आहे ते एक पर्व आहे. तर हे समजण्यासाठी आपल्याला असं आहे. श्रील व्यासदेवांव्यतिरिक्त षडदर्शनांचे गौतम, कणाद, कपिल, पतंजली, जैमिनी, अष्टावक्र इत्यादी ऋषी आहेत. हे षडदर्शन जे 6 जे आहेत, कोण आहेत हे, गौतम ऋषी, कणाद ऋषी, कपिल ऋषी, पतंजली ऋषी, जैमिनी ऋषी, अष्टावक्र इत्यादी आहेत. तर हे व्यासदेवांव्यतिरिक्त हे षडदर्शन ज्यांनी प्रस्थापित केलं ते ऋषी आहेत. आस्तिकवाद पूर्णपणे वेदांत सूत्रात स्पष्ट केलेला आहे आणि इतर ज्या मनोधर्मी दार्शनिक पद्धती आहेत त्यात सर्व कारणांच्या मूळ कारणांचा जवळजवळ उल्लेखच नाही. बघा, मनोधर्मी दार्शनिक पद्धती सुद्धा याच्यामध्ये आहेत, परंतु त्याच्यामध्ये मूळ कारणांचं कारण म्हणजे कोण सांगेल? भगवंत ना. तर भगवंतांबद्दल त्याच्यामध्ये वर्णन नाही किंवा इनडायरेक्ट वर्णन. म्हणून आपण पाहिलं की कशा पद्धतीने जे व्यासदेव आहेत ते सगळे वेद एका वेदांच्या 4 उपशाखा केल्या, परंतु संतुष्ट नव्हते. ते संतुष्ट नव्हते आणि त्यामुळं त्यांनी काय केलं की संपूर्ण जे वेद आहेत ते लिहून सुद्धा ते संतुष्ट अजिबात नव्हते. आणि संतुष्ट नसल्यामुळे त्यांनी आपल्या गुरु महाराजांना कारण विचारलं आणि गुरु महाराजांनी सांगितलं की, म्हणजे नारद मुनी म्हणाले की तू सगळं काही लिहिलंय पण त्याच्यामध्ये भगवंतांचं कुठंच संसिद्धी हरितोषण, भगवंतांचा कुठेच उल्लेख नाहीये, भगवंतांच्या लीला कथा कुठंच नाहीयेत. आणि मग त्याच्यानंतर व्यासदेवांनी आपल्या गुरु महाराज नारद मुनींच्या कृपेने त्या ठिकाणी श्रीमद भागवतम हा ग्रंथ रचला. तर सर्व दार्शनिक पद्धतीत निष्णात झाल्यानंतरच इतर मनोधर्मी पद्धतींना न मानता वक्ता भागवताचा ईश्वरवादी दृष्टिकोन पूर्ण रूपाने प्रस्तुत करू शकतो. तर वेगवेगळ्या दार्शनिक पद्धती आहेत. तर प्रभुपाद म्हणतात की, आणि प्रभुपाद याच्यामध्ये पारंगत होते. आपण बघू शकतो भागवतामध्ये वेगवेगळं वर्णन आहे, त्या वेगवेगळ्या वर्णनामध्ये तात्पर्य जी प्रभुपादांनी लिहिलेली आहेत तर तिथं प्रभुपाद रेफरन्स देतात. जसं काल आपण पाहिलं वायव्य तंत्राचा रेफरन्स दिला, बरोबर की नाही. अजून कुठला रेफरन्स दिला प्रभुपादांनी? वराह पुराणातला रेफरन्स दिला. तर असे वेगवेगळे रेफरन्स देतात. तर जो व्यक्ती अशा पूर्ण निष्णात आहे शास्त्रांमध्ये तो याचा रेफरन्स देऊ शकतो. श्रील सूत गोस्वामी योग्य अध्यापक होते. तर अध्यापक आणि प्राध्यापक याच्यामध्ये फरक आहे. कोणी सांगू शकेल का अध्यापक आणि प्राध्यापक याच्यामध्ये काय फरक आहे?
तुम्हाला जे वाटतंय ते तुम्ही सांगा. हरे कृष्ण प्रभूजी. आध्यात्मिक येस मध्ये माताजी. अध्यापक हे आध्यात्मिक जगतातले सांगतात आणि जे बाहेरच्या जगात आपण भौतिक जगात जे शिकतो ते प्राध्यापक शिकवतात. ओके, ठीक आहे. अजून? हरे कृष्ण प्रभूजी. हा, येस माताजी. अध्यापक म्हणजे शिक्षक आणि प्राध्यापक म्हणजे प्रिन्सिपल. हा, जवळ आलाय तुम्ही. खूप छान. येस कालिंदा माताजी. हरे कृष्ण प्रभूजी. हम्म. अध्यापक म्हणजे जे अध्ययन करून हम्म. जे अध्ययन करतात, हम्म. शिकवतातही आणि स्वतःही शिकतात, असं जे घडतं तिथं अध्यापक. एक्झॅक्टली. खूप छान. तर असं तुम्ही पार्टिसिपेट करा. म्हणजे ही चर्चा आहे आपली, तर प्रत्येकाने बोलण्याचा त्या ठिकाणी आणि प्रयत्न करा. प्राध्यापक म्हणजे IGT जे काही त्यांना ठरवून दिलेलं आहे त्या पद्धतीनं ते शिकवतात. ते हा. प्राध्यापक. तर अध्यापक हा शब्द अध्यापनावरून येतो. अध्यापन म्हणतो आपण. तर जे अध्ययन आहे तो करणारा अध्यापक असतो. अध्ययन करून अध्यापक होतो, बरोबर की नाही? किंवा शास्त्रातलं दार्शनिक पद्धतीमध्ये तो निष्णात असतो, बरोबर की नाही? परंतु जो प्राध्यापक असतो तो त्याला गरज नाही की सगळ्याच गोष्टी माहिती आहेत. प्राध्यापक म्हणजे सगळ्या गोष्टी माहिती आहेत, त्याच्यामध्ये निष्णात असण्याची गरज नाही. परंतु अध्यापक जो असतो, बघा, जर एखादी विषय वस्तू जर समजून सांगायची आहे किंवा ती समोरच्या व्यक्तीसमोर मांडायची आहे, तेव्हा त्याच्याबद्दल ज्ञान असणं गरजेचं असतं. ज्ञानच नाही, केवळ विज्ञान. म्हणून ज्ञान आणि विज्ञानाची सांगड जी आहे ते अध्यापक करतो. म्हणजे जसं एखादा व्यक्ती, बाहेरचा व्यक्ती, कथाकार कुठला तरी हरिनामावरती बोलतोय, परंतु हरिनाम तो रोज घेतच नाहीये, रोज त्याच्या जीवनामध्ये तो पालन करतच नाहीये. तर किती लाभ होईल हो त्या हरिनामाचा किंवा त्याच्या सांगण्याचा? खूप थोडा लाभ होणार आहे, बरोबर की नाही? म्हणून आपण पाहतो की श्री प्रभुपादांसारखे जे आचार्य आहेत त्यांची भगवद्गीता जगभरामध्ये का फेमस झाली, का वर्ल्ड रेकॉर्ड झालंय? तर त्याचं कारण हेच आहे की प्रभुपाद हे सुद्धा अध्यापक स्तरावरती आहेत, बरोबर की नाही? आणि प्रभुपादांनी, बघा, जो योग्य अध्यापक असतो ना, त्याला वेळ, काळ, स्थिती, गोरा, काळा, पिवळा असले गरज नाही. कोणालाही ते भक्त बनवू शकतात आणि हे प्रभुपादांनी करून दाखवलं. आपण पाहतो की प्रभुपादांनी काय केलं त्यांच्या जीवनामध्ये, की जे हिप्पी लोक होते, हिप्पी संस्कृती म्हणजे अक्षरशः तुम्हाला सांगतो, रिस्पेक्ट नावाची गोष्टच नसते त्यांच्या ह्याच्यामध्ये. एक मी प्रवचन आता ऐकत होतो रिसेंटली, तर त्याच्यामध्ये बाहेरच्या जगामध्ये जे प्रचार करतात, अमेरिका, कॅलिफोर्निया वगैरे वगैरे तिकडं, तर त्याच्यामध्ये एक भक्त सांगत होते की त्यांना रिस्पेक्टच नसतो वाक्याप्रती, अजिबात रिस्पेक्ट नसतो. ऐकायची तर गोष्ट खूप लांबची आहे, पहिला तर रिस्पेक्ट पाहिजे, आदर पाहिजे, अगोदर त्यांनी प्रणाम केला पाहिजे. ह्या गोष्टीच नसतात तिकडं, कारण का त्यांच्या कल्चरमध्येच ते बसत नाहीये. अशा लोकांना प्रभुपादांनी संन्यासी भक्त बनवलं. इट इज नॉट अ जोक. म्हणजे किती मोठं प्रभुपादांचं कार्य आहे. एका जादूच्या छडीसारखं प्रभुपादांनी काय केलं, सगळं फिरवलं. तर हा भक्त असतो. म्हणून एक शुद्ध भक्त आहे ना, पूर्ण ब्रह्मांडाला भगवत भावना भावित बनवू शकतो. रूप गोस्वामी असं हे करतात त्या ठिकाणी प्रतिपादन, की एक शुद्ध भक्त, चैतन्य महाप्रभू म्हणतात, एक शुद्ध भक्त माझा संपूर्ण ब्रह्मांडाला. आणि प्रभुपादांनी हे करून दाखवलंय. बघतो आपण की अशी कुठलाच देश नसेल की ज्या ठिकाणी इस्कॉनचा प्रचार नाहीये किंवा ही जी कृष्ण भक्ती आहे ती पोहोचलेली आहे सगळीकडे, इव्हन पाकिस्तानमध्ये सुद्धा पोहोचलेली. आणि आपण पाहतो की त्या ठिकाणी भक्त जेव्हा जातात तेव्हा तिथं डीटी वर्शिप अलाउड नाहीये, तिथं मारतात. चायना, कम्युनिस्ट किंवा असे नास्तिकवादी किंवा मुस्लिम कंट्रीज जे आहेत, गल्फ कंट्रीज, तर त्या ठिकाणी हे नाहीये.
परंतु त्या ठिकाणी जे गेट आहे, गेटवरती जगन्नाथ बलदेव सुभद्रा यांचं हे केलंय आणि ते तिथून ते ऑफरिंग करतात भगवंतांना. म्हणजे हे किती महत्वाचं आहे जाणून घेणं आपल्याला, की अशा परिस्थितीमध्ये अशा ठिकाणी सुद्धा प्रभुपादांनी प्रचार केलेला आहे लोकांना. आणि हे कोण करू शकतो? एक आचार्य, एक अध्यापकच करू शकतो. म्हणून नैमिषारण्यातील ऋषींनी त्यांना उच्च आसनावर आरूढ केले. येथे श्रील व्यासदेवांना भगवान असे संबोधण्यात आले आहे, कारण ते अधिकृत शक्त्यावेश अवतार आहेत. आपण पुढे पाहूयात पुढच्या याच्यामध्ये की भगवंतांचे कोणते कोणते अवतार आहेत. विशेष करून 3ऱ्या अध्यायामध्ये येतो तो वर्णन अवतारी श्रीकृष्णामध्ये, की वेगवेगळे अवतार कोणते आहेत, त्याच्यामध्ये शक्त्यावेश काय आहेत, बरोबर की नाही. तर हे अवतार आहेत श्रील व्यासदेव. ठीक आहे. कंदर्प मोहन प्रभू, दंडवत प्रणाम. तुम्ही 8वा श्लोक वाचाल का? तुम्ही जर घरी असाल, तुमच्याकडे भागवतम असेल तर. कंदर्प मोहन प्रभू. हरे कृष्ण. यस माताजी. वेदत्वं सम्यक् तत्सर्व तत्त्वात् तत्सदनुग्रहात् ब्रह्यूसि स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यमायुक्त. भाषांतर. भाषांतर. तुम्ही नम्र आहात, तुमचे हृदय शुद्ध आहे, पवित्र आहे. त्यामुळे जी कृपा एका सौम्य शिष्यावर केली जाते, त्या कृपेचा तुमच्या गुरूंनी तुमच्यावर पूर्णपणे वर्षाव केलेला आहे. म्हणून तुम्ही त्यांच्यापासून शास्त्रशुद्ध रीतीने जे शिकला आहात ते सारे आम्हाला कथन करावे. हरे धन्यवाद कृष्ण. माताजी. तर आपण जो 7वा श्लोक पाहिला त्याच्यामध्ये भागवत सुबोधिनीचा तुम्ही रेफरन्स घेऊ शकता. भागवत सुबोधिनीमध्ये सूत गोस्वामींचा महत्वाचं गुण सांगितलंय, वेदविदाम श्रेष्ठो. वेदविदाम श्रेष्ठ म्हणजे ज्येष्ठ ज्ञानवृद्ध वेदांचे ज्ञाते, व्यासदेव व इतर ऋषींच्या ज्ञानाशी परिचित. तर जे जे केवळ स्वतःच वेदांचे ज्ञाता आहेत असं नाहीये, तर इतर जे ऋषी आहेत, इतर जे महान भक्त आहेत त्यांच्याबद्दल पण त्यांना माहिती आहे. तर हा खूप महत्वाचा गुण आहे या ठिकाणी, की इतर जे ऋषी आहेत, व्यासदेव आहेत, शक्त्यावेश अवतार आहेत, तर त्यांच्याबद्दलही माहिती आहे. आणि बघा आज बाहेरच्या जगामध्ये आपण पाहतो की वेगवेगळे जे ऋषी आहेत किंवा वेगवेगळे जे अवतार आहेत ना, तथाकथित थोतांड अवतार, त्यांना जर विचारलं ना एक प्रश्न की तुम्ही ज्यांना गुरु किंवा भगवंत मानता त्यांचा शास्त्रांमध्ये कुठं उल्लेख आहे, ते सांगूच नाहीत शकत. ते वेगळीच त्यांची परंपरा सांगतील. परंतु त्यांना 108 उपनिषद आहेत, 4 वेद आहेत, बरोबर की नाही, श्वेताशतर उपनिषद किंवा वेगवेगळे उपनिषद आहेत. तर याच्यामध्ये त्यांचा उल्लेख कुठं आलाय किंवा श्रीमद भागवतम मध्ये उल्लेख कुठं आलाय, तर नाही सांगू शकत. तसं चैतन्य महाप्रभू याच्याबद्दल सुद्धा लोक काही म्हणतात की हे भगवंत कसे. तर मग आपले भक्त जे आहेत ते 11.5.32 रेफरन्स देतात. कृष्ण वर्णम त्विषा अकृष्णम सांगो पांगास्त्र पार्षदम यज्ञ संकीर्तन प्राय यजंती ही सुमेधसः. तर काही अवतार हे स्पष्ट असतात, स्पष्ट सगळ्यांना दिसतात आणि त्याचं वर्णनही असतं. परंतु चैतन्य महाप्रभूंचा हा छन्न अवतार आहे. म्हणून चैतन्य महाप्रभूंनी अशा थोड्याच लीला केल्या ज्याच्यामध्ये महाप्रकाश लीला किंवा ह्या. बाकी चैतन्य महाप्रभूंना जेव्हा अद्वैत आचार्य किंवा हरिदास ठाकूर किंवा नित्यानंद प्रभू जेव्हा भगवंत भगवंत म्हणायचे आणि जेव्हा भंग लीला माहिती आपल्याला महाराजांनी खूप छान आता जगन्नाथपुरीमध्ये सांगितली, जेव्हा चैतन्य महाप्रभूंनी संन्यास घेण्याचं हे केलं तेव्हा नित्यानंद प्रभू म्हणले तुम्ही या सगळ्याच्या परे आहात, तुम्ही स्वतः भगवान श्रीकृष्ण आहात, तुम्हाला या गोष्टींची गरजच नाहीये, तरी पण तुम्ही हे का घेताय. तर चैतन्य महाप्रभू म्हणतात की माझा हा जो अवतार आहे ना, हा अवतार माझा भक्त अवतार आहे. मी भक्त रूपामध्ये अवतार घेण्यासाठी आलोय आणि त्यामुळं मी काय करतोय या ठिकाणी, हे जे काही एका भक्तानी हे करावं, जीवन जगावं, त्या पद्धतीने मी सांगतोय ते. म्हणून आपल्यासाठी बघा चैतन्य महाप्रभूंनी त्यांच्या जीवनामध्ये एका भक्ताने राहावं त्या पद्धतीचं जीवन आहे त्यांचं. म्हणून आपण नेहमी पाहतो की एका भक्ताने कुठल्याही
नियमांचं उल्लंघन नाही केलं पाहिजे, बरोबर की नाही? जसं एक भक्त होते, त्यांचं नाव जर तुम्हाला आठवलं तर तुम्ही सांगा की त्यांनी स्वतःकडे संचय करण्याची वृत्ती ठेवली होती आणि महाप्रभूंनी लगेच सांगितलं की तू संचय करतोयस, तू तुझ्याकडे जी गोष्ट आहे ती स्टोअर करतोयस, तू गृहस्थ बन. महाप्रभूंनी लगेच त्यांना सांगितलं. किंवा छोटा हरिदास ही सुद्धा येते कथा त्या ठिकाणी. म्हणजे ज्या ठिकाणी नियम आहेत तर त्या ठिकाणी व्यवस्थित नियम त्यांनी पालन केले. असं नाही की भगवंत आहेत म्हणजे काही करतील. आणि महाप्रकाश लीला केली तेव्हा आपल्याला प्रसंग माहिती आहे की जे महाप्रकाश लीलेमध्ये सुद्धा वेगवेगळे भक्त वेगवेगळं मागत होते. तर मुकुंद जे आहेत तर त्यांनी काय मागितलं त्या ठिकाणी, म्हणले की मला भगवत प्राप्ती कधी होईल? तर महाप्रभूंनी सांगितलं की तुला हजारो हजारो वर्षानंतर होईल. तेव्हा ते सुद्धा नाचायला लागले. म्हणजे काय, एका भक्ताने आशावादी असले पाहिजे. काल परवा जी काउन्सिलिंग मीटिंग झाली आमच्यामध्ये, तेव्हा मी प्रश्न विचारला श्री माधवप्रभूंना की आपण पाहतोय ही जी भक्तिलता बीज याबद्दल वर्णन करत होते, ही जी भक्तिलता बीज आहे ती भक्तिलता बीज एका भक्तिदेवी प्रदान करते. आणि ती भक्तिदेवी जेव्हा बीज प्रदान करते तेव्हा हरिनामातून आपण जेव्हा नाम रटल रटल जेवढं जेवढं भगवंतांचं नाम घेतो तसं तसं प्रार्थनापूर्वक, ध्यानपूर्वक, एकाग्रतापूर्वक करतो, तशी ती भक्तिलता बीज जी आहे ती गुरु आणि कृष्णाच्या कृपेहून भगवंतांच्या चरण कमलापर्यंत जाते. तर माझा प्रश्न हा होता की ही भक्तिलता जी बीज आहे ती कशी आपण ओळखायची, आपली कुठपर्यंत आहे? किंवा एका लेवलला आपण पाहतो की मोठे मोठे जे साधू संत आहेत किंवा भक्त आहेत त्यांचं सुद्धा त्या ठिकाणी ते सुद्धा टिकू शकत नाहीत, बरोबर की नाही? तर आपण काय आशा ठेवली पाहिजे की अरे आपण काय आपली साधना करतोय, म्हणजे मी माझं सांगतोय, आपली काय साधना आहे, काय सेवा आहे आपली? आणि हे जे मोठे मोठे भक्त आहेत तर त्यांचं तेव्हा प्रभूजींनी खूप छान उत्तर दिलं. प्रभूजींनी सांगितलं की आपण, रूप गोस्वामींनी एक वाक्य सांगितलंय की भक्तांनी नेहमी आशाबंध पाहिजे, नेहमी ऑप्टिमिस्टिक पाहिजे की मला माझ्या जीवनामध्ये भगवंत आहेत आणि भगवंत माझं सदैव रक्षण करणार आहेत. तर ह्याच्याबद्दल आशावादी पाहिजे आपण. आपण जर निराश राहिलो तर भगवंत सुद्धा आपल्याला रुमालच देतील आणि म्हणतील तू तुझे डोळे पुस. परंतु जर आपण आशावादी राहिलो, जसं भागवतम मध्येच एक वर्णन येतं की मतीर्ण कृष्णे परतः स्वतोवा मिथो विपद्येत ग्रहव्रताणाम अदांत गोभीर विशताम तमिस्त्रम पुनः पुनः चर्वितम चर्वणानाम. प्रल्हाद महाराज म्हणतात की मतीर्ण कृष्णे, भगवान श्रीकृष्णांच्या चरण कमलांप्रती आपली मती लागत नाहीये. मतीर्ण कृष्णे परत, दुसरे सांगतायत तरी सुद्धा स्वतोवा, स्वतःच्या मनाने तर नाहीच नाही. मतीर्ण कृष्णे परतः स्वतोवा मिथोबी प्रदेत ग्रहव्रताणा. अनेक ग्रहव्रत जे आहे आपलं, की आपले विषय भोग जे आहेत ते विषय भोग आपण घेऊन ठेवलेले आहेत. अदांत गोभीर विषताम तमिश्रम. काय करतोय आपण? की केवळ विषाचं पान करतोय. अदांत गोभीर विषताम तमिश्रम पुनः पुनः चर्वितम चर्वणानम. जे चघळलेलं आहे तेच चघळण्याचा प्रयत्न करतोय. म्हणून शास्त्र आपल्याला आशा देतात की जरी तू या अगोदर जरी काही घोर कृत्य वगैरे जरी केले असतील तरी सुद्धा चैतन्य महाप्रभूंचा अवतार पेंडिंग आहे. आणि चैतन्य महाप्रभूंचं कृष्णानंद प्रभू नेहमी त्यांच्या प्रवचनामध्ये सांगतात की क्वालिफिकेशन काय, पतित पेक्षा पतित जीवाचा उद्धार करतात चैतन्य महाप्रभू. म्हणून आपण नेहमी आशावादी राहिलं पाहिजे. भक्त आहे, भक्ती आहे, भगवंत आहे, भागवतम आहे, या 4 गोष्टी पहिल्या कॅन्टोमध्ये आपण पाहतो. ह्या ज्या कोणी गोष्टी आहेत ह्या गोष्टींबद्दल आपण आदर पाहिजे. भक्तांविषयी प्रमुख रूपाने आदर पाहिजे. भागवतम विषयी आदर जर नसेल तर भागवतम तुम्हाला प्रश्न विचारणार नाही. परंतु भक्तांप्रती जर अनादर झाला, भक्तांप्रती जर आपला ऑफेन्स किंवा अपराध जर झाला, तर रूप गोस्वामींची कथा माहिती आहे. चिंतन कुठलं चालू आहे? गोलोकामधलं. त्याच्यामधून काय शिकवतायत ते? गोलोकामधलं चिंतन चालू आहे. भगवंत ती फांदी खाली करतायत, राधाराणी फुलं तोडण्यासाठी त्या फांदीला पकडते. भगवंत फांदी सोडतायत, राधाराणी
त्या फांदीला धरून वरती लटकते आणि हे पाहून रूप गोस्वामी हसतायत मोठ्याने. पण पुढं काय चाललंय? पुढं त्या ठिकाणी आपण पाहतो की एक वृद्ध स्त्री चालली आहे कुब्जा आणि तिला वाटतं की मला म्हणजे आता त्या ठिकाणी अपराध तो एवढ्या याच्या लेवलचा नाहीये, कारण का रूप गोस्वामी शुद्ध भक्त आहेत. परंतु याच्यातून आपल्याला लेसन काय आहे की आपण भक्तांनी नेहमी आजूबाजूला पाहिलं पाहिजे, स्थिती पाहिली पाहिजे, वेळ काळ परिस्थिती पाहिली पाहिजे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कुठल्याही जीवाचा मग त्याच्यासाठी तुम्हाला त्याचे चरण कमल जरी पकडायला लागले तरी प्रॉब्लेम नाही. की अशा भक्ताचे, अशा वैष्णवाचे, असं वैष्णव म्हणजे काय? पण काय म्हणतो? वांछा कल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्येवच. वैष्णव हे काय की सगळ्या जे वांछा ज्या आहेत, इच्छा आहेत, समस्त इच्छा आहेत, त्यांचं पालन, त्यांचं इच्छा पूर्ती करणार आहेत. म्हणून आपण सर्व वैष्णवांच्या चरणी काय सादर प्रणाम करतो? जे कल्पवृक्षाप्रमाणे सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करतात. काय ते सर्व जीवांच्या इच्छा पूर्ण करतात आणि ते नेहमी आपल्याला काय करत असतात? कृपा प्रदान करत असतात. म्हणून भक्तांनी नेहमी काय केलं पाहिजे? असे जे आचार्य आहेत प्रभुपाद सांगतात, तर त्या ठिकाणी श्रेष्ठ आचार्यांप्रती आपण आदर व्यक्त केला पाहिजे. ठीक आहे. म्हणून वेदविदा श्रेष्ठ. मला ते रिकॉल झालं म्हणून माताजींनी श्लोक वाचला. पुन्हा आपण आता त्या श्लोकावरती येऊयात. तर 8वा जो श्लोक आहे, वेत्थम तोम सौम्य तत्सर्व तत्वत अनुग्रहात ब्रूयु स्निग्धस्य शिष्यस्य गुरवो गुह्यम अप्युत. तर याच्यामध्ये 2 महत्वाचे गुण सांगितलेले सुत गोस्वामींबद्दल. एक सौम्य पहिल्याच ओळीमध्ये येतो आणि दुसरं स्निग्ध. तर ह्या जर गोष्टी तुम्हाला समजून घ्यायच्या असतील तर याचं उदाहरण मी एक देतो तुम्हाला. लोणी पाहिले? लोणी सगळ्यांनी किती माताजींनी प्रभूजींनी ते ताक घुसळून, रवीनी ताक घुसळून त्याच्यातून लोणी काढलंय माहिती नाही. पण मी माझ्या लहानपणी जेव्हा मामाच्या गावी होतो तेव्हा भरपूर दूध वगैरे त्या मुबलक प्रमाणामध्ये होतं. एक मोठा डबा होता आणि त्या डबा अशा ठिकाणी ठेवला जायचा. एक खांब असायचा मोठा, जुनी घरं, मोठा खांब, त्याच्यामध्ये मोठी रवी, ती रवीची उंची 5-6 फूट असेल आणि त्याला दोरी बांधलेली असायची आणि तसं असं चरवण केलं जायचं आणि त्याच्यापासून लोणी यायचं आणि आमची आजी ती काढायची आणि मी समक्ष पाहिलेल्या त्या गोष्टी, तुम्हीही पाहिल्या असतील या. तर जे लोणी आहे त्या लोण्याचा गुणधर्म काय कोणी सांगेल का? लोणी जे असतं आपण जे पाहतो ते लोणी कसं असतं? लोण्याचे काय गुणधर्म आहेत किंवा गुणविशेष आहेत? सॉफ्ट असतं, मऊ असतं एकदम, बरोबर की नाही? हात लावलं की लगेच मऊ असतं, बरोबर. अजून? हरे कृष्ण प्रभूजी, त्याच्यात मिक्स होत नाही काहीच. हा, शुभ्र प्युअर असतं, असतं, पांढरं प्युअर शुभ्र प्युअर पांढरं शुभ्र असतं, बरोबर की नाही? एक तर शुभ्र पवित्र असतं, कंटॅमिनेशन किंवा त्याच्यामध्ये दुसरी कुठली भेसळ नसते, एकदम शुद्ध असतं. होतच नाही त्याच्यामध्ये मिक्स हा करावं म्हटलं तरी ते हा, ते ऍक्सेप्ट करत नाही, बरोबर की नाही? जसं आपण चिक्कूचा बी पाहिला. आपण चिक्कूचा बी हा कसा असतो? चिक्कू मध्येच राहतो, परंतु तो त्याच्यापासून प्रभावित होत नाही. तर सूत गोस्वामी जे आहे तर त्यांचा जो स्वभाव आहे तो सौम्य सांगितलाय, साधेपणा आणि सरळपणा. तुम्ही म्हणाल की हा गुण कसा आहे, हा कुठं भेटेल काय? तुम्हाला जर साधेपणा आणि सरळपणा जर बघायचा असेल ना तर श्रीमान भगवान प्रभूजींना बघायचं. तुम्ही किती भक्तांनी पाहिलंय भगवान प्रभूजींना? भगवान प्रभूजी पाहिलंय ना? हो. साधेपणा काय, सरळपणा काय भक्तामध्ये असतो ना, ते भगवान प्रभूंना पाहिल्यानंतर लगेच दिसतं आपल्याला. आणि पवित्र आणि साधेपणा बघा, एका विवाह प्रसंगी गेलो होतो, विवाह संस्कार होता मागच्या आठवड्यामध्ये, तेव्हा आम्ही गेलो. भगवान प्रभू त्या विवाह प्रसंगी शेवटी आले वर वधू यांना आशीर्वाद देण्यासाठी. ऍक्च्युली अलाउड नसतं ब्रह्मचाऱ्यांना विशेष करून, परंतु प्रभूजी हे हायर प्लॅटफॉर्म वरती येतात आणि ते कृपा आशीर्वाद देण्यासाठी येतात. भक्तांनी थोडंसं त्यांना विनंती केली त्यामुळे ते आले होते. तर
प्रभूजी जे आले होते त्यांनी एवढ्या सुंदर पद्धतीने आले आणि खाली बसायला लागले. तर भक्त म्हणले, नाही प्रभूजी, तुमच्यासाठी चेअर ठेवलेली आहे. मग चेअरवर जाऊन बसले. मग प्रभूंनी सांगितलं, आता भेटायचंय आपल्याला यांना. नाही म्हणले, तुम्हाला भेटायला जायची गरज नाही, ते इकडे येतील. म्हणजे एवढा साधेपणा, एवढा सिंपलपणा. तर मी विचार करतो की आज भगवान प्रभूजी जवळपास 80च्या दशकापासून त्या ठिकाणी कृष्ण भावनेमध्ये आहेत. आज नाही म्हटलं तरी 40, 45, 50 वर्ष त्यांना होत आली, 40+. तरी सुद्धा एवढा साधेपणा आहे त्यांच्यामध्ये, बघू शकतो आपण. किंवा गुरु महाराजांचं एक उदाहरण येतं. परमपूज्य राधानाथ स्वामी महाराज, एक मीटिंग होती रिसेंटली, तर ऋषिकुमार प्रभूजी त्यांच्या एका क्लासमध्ये आम्हाला सांगत होते की प्रत्येकाने आपलं नाव लिहायचं होतं. नाव, सिरियल नंबर, नाव, कॉन्टॅक्ट नंबर आणि सिग्नेचर. तर महाराजांचं तुम्ही जर पाहिलं असेल, मी भेटलं तर मी तुम्हाला पाठवेल ग्रुपवरती. महाराजांनी सिरियल नंबर टाकलाय, ठीक आहे. महाराजांनी नाव टाकलंय राधानाथ स्वामी. त्याच्या पुढे सिग्नेचर मध्ये काय केलंय माहितीये का? युअर सर्वंट. युअर सर्वंट ही सिग्नेचर आहे महाराजांची. जे हे ज्या गोष्टी आपण पाहतो ना, केवळ वरवरचं नाही, तर हृदयापासून एखाद्या व्यक्तीला वाटतं ना, अरे माझा भाव जो आहे ना, तो केवळ आणि केवळ दास आहे. गोपीर भरतूर पदकमलेवर दास दासानुदास. हा दास जो भाव आहे, दास्य जो भाव आहे, तो हृदयामधून पाहिजे. आणि जर हृदयामध्ये असेल तर व्यवहारामध्ये असतं, बरोबर की नाही? किंवा आपल्यासारख्याच हृदयामध्ये तर नसतं, परंतु ऍटलिस्ट व्यवहारामध्ये हळू राधा गोपीनाथ प्रभू एका क्लासमध्ये सांगत होते. एका भक्ताने खूप छान प्रश्न विचारला होता की हृदयामध्ये नम्र दीन भाव नाहीये, साधा सरळ भाव नाहीये, काय केलं पाहिजे? तर राधा गोपीनाथ प्रभू म्हणले की जे बाहेरचे जे भाव आहेत ना, ते ऍटलिस्ट आणण्याचा प्रयत्न करा. हळू भाव तो येईल. तर एवढी एक आशा आहे आपल्याला. म्हणून याच्यामध्ये काय सांगितलंय, व्यथ, याच्यामध्ये 2 शब्द येतात, सौम्य आणि स्निग्धास्य. तर सौम्य म्हणजे आपल्या मराठी भाषेमध्ये मऊ, साधे सरळ, बरोबर की नाही? आणि स्निग्ध म्हणजे काय? तर इथे सांगितलंय नम्र असलेलं. तर तुम्हाला भगवंतांचं जे ताकपिटे विठोबा जे आहेत, तर तिथं आपण पाहू शकतो की भगवंतांच्या चरण कमलांवरती एक बोट गेलेले. तर एक भक्त होते, महान भक्त, त्यांनी पाहिलं की भगवंतांचे जे चरण कमल आहेत ते एवढे सुंदर, एवढे लोण्यासारखे मऊ आहेत. मी काय करतो, त्यांना चरण स्पर्श करतो. अशा भावनेमध्ये त्यांनी केलं, तर तिथं भगवंतांच्या चरण कमलांवरती होल दिसते असं. तर पशु पक्षी झुरे पाषाण विदरे शून्यार गुणगाथ. तर भगवंतांच्या अशा ज्या गुण लीला ज्या आहेत, त्या अशा मधुर, जे चलायमान गोष्टी आहेत त्या जागेवर थांबतात, आणि ज्या स्तब्ध व्यक्ती आहेत, स्तब्ध गोष्टी आहेत, वस्तू आहेत, त्या पळायला लागतात. जसं नदी, भगवंतांनी जेव्हा बासरी वादन किंवा भगवंतांची कथा चालू झाली की असं वर्णन आहे की ज्या चलायमान ज्या नदी आहे ती जागेवर थांबते, आणि जे स्तब्ध अचल ज्या गोष्टी आहेत, जसं की पर्वत, झाडे, हे चालायला लागतात. किंवा पशु पक्षी झुरे पाषाण विदरे शून्यार गुणगाथ. तर असं वर्णन त्याच्यामध्ये आहे. तुम्ही नम्र आहात, तुमचे हृदय शुद्ध आहे, पवित्र आहे, त्यामुळे जी कृपा एका सौम्य शिष्यावर केली जाते, त्या कृपेचा तुमच्या गुरूंनी तुमच्यावर पूर्णपणे वर्षाव केलेला आहे. म्हणून तुम्ही त्यांच्यापासून शास्त्रशुद्ध रीतीने जे शिकला आहात ते सारा मला सांगा. बघा, तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस तत्वदर्शिनी. हा भगवद्गीतेमध्ये श्लोक येतो. तद्विधी, एक विधी सांगितलेला आहे. त्याच्यामध्ये काय सांगितलंय विधी? एका शिष्याचा गुरुप्रती काय विधी असला पाहिजे. प्रणिपातेन, प्रणिपात, दंडवत प्रणाम, डायरेक्ट लोटांगण. परिप्रश्नेनं पण कोणत्या हेतूनी? सेवेच्या हेतूनी. असं नाही की प्रभूजींना येतंय का नाही, प्रभूजी इथं चुकलेत, प्रभूजी तिथं चुकलेत म्हणून प्रश्न विचारणं. तर बरेच वक्ते असतात, आपण पाहतो की त्यांच्यामध्ये अनावधानाने काही चुकी होऊन जाते बोलताना किंवा ह्याच्यामध्ये. तर ते परिप्रश्नेनं आपण सॉल्व्ह करू शकतो त्यांना.
बरोबर की नाही? पण त्याची पण एक विधी आहे. त्या विधीनुसार आपण हे करू शकतो. तर तुम्ही नम्र आहात, नम्रता तृणादपि सुनिचेन तरोरिव सहिष्णुना अमाणीन मानदेन कीर्तनीय सदाहरी. तर एका गवताच्या पात्याहूनही आपण काय झालं पाहिजे? नम्र असलं पाहिजे. गवताचं पातं काय असतं? नम्रता जर पाहायला गेलं, गुरु महाराजांचा तो फेवरेट श्लोक आहे तृणादपि सुनिचेन, आणि तो आपल्या कंठामध्ये आपण धारण केला पाहिजे. किंवा आपण नामजप घेतो ना, तेव्हा नामजपामध्ये हा प्रामुख्याने हा श्लोक ठेवला पाहिजे, तर आपण हरिकीर्तन किंवा नामजप करू शकतो जर शुद्ध. परंतु आपला जर अहंकार असेल, मी या पदाचा, मी त्या पदाचा, मला कोण बोललं नाही पाहिजे, मी हे केलं पाहिजे, अशा जर भावनेमध्ये आपण नामजप नाही करू शकत. म्हणून येण्याची औषधी माया नाशी बार लागी, हरिनाम महामंत्र लावो तुम्ही मागी. या जगामधल्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, ज्या सगळ्या विषय वस्तू आहेत, त्या नाश करणार आहेत. परंतु सगळ्यात मोठं जर काय औषध असेल तर चैतन्य चरितामृत मध्ये दिलेलं आहे की भगवंतांचं पवित्र नाम. भगवंतांचं पवित्र नाम आपण घेतलं पाहिजे. हा, तर इथं आपण पाहतो की सूत गोस्वामींचे एवढे वर्णन केलंय, आणि एवढे वर्णन केल्यामुळं ते नम्र आहेत, शुद्ध आहेत, पवित्र आहेत, सौम्य आहेत, बरोबर की नाही? आणि जेव्हा भक्त शुद्ध, पवित्र, नम्र, स्निग्ध असतो, तेव्हाच गुरूंची कृपा होते त्याच्यावरती. जर भक्त जर उर्मट असेल तर गुरु त्याला करेक्ट करतात, बरोबर की? अशी बरेच उदाहरण आहेत, आपण पाहू शकतो त्याच्यामध्ये. परंतु जर शिष्याकाले शिष्य करे, दीक्षाकाले शिष्य करे आत्मसमर्पण. दीक्षेच्या काळी शिष्य जो आहे तो आत्मसमर्पण करतो. दीक्षाकाले याचा अर्थ असा नाही की दीक्षा घेण्याच्या वेळी फक्त नम्र आणि परत नाही, दीक्षा घेतल्यानंतर दास झालो, दासी झालो, बरोबर की? त्या भावनेमध्ये आपण काय केलं पाहिजे? ही जी सेवा आहे ती केली पाहिजे. आणि म्हणून त्यांच्यावरती काय झालंय की असे नम्र असल्यामुळं गुरूंनी काय केलं? त्यांच्यावरती कृपा केली. म्हणून गुरूंना जर काय आवडत नसेल ना, तर तो भक्ताचा अहंकार. म्हणून नेहमी आपण नम्र राहिलं पाहिजे. वैष्णवांच्या असं सांगतात की बाहेर जरी तुम्ही वाघ असाल तरी प्रॉब्लेम नाही भौतिक जगामध्ये, परंतु वैष्णवांच्या याच्यामध्ये मेंढी शेळीसारखंच बनलं पाहिजे आपण. का? तर आपण हे जाणलं पाहिजे की आपला जो अहंकार आहे ना, हा अहंकार प्रलयाला तरी संपत नाही. बघा, मोठे मोठे प्रलय होतात, त्या प्रलयात सुद्धा अहंकार संपत नाही. किंवा जी दृढ इच्छा आहे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्गे यांती परंतप. त्या श्लोकामध्ये काय सांगतात की इच्छा आणि द्वेष एवढे भरभरून भरले आपल्यामध्ये की ते संपत नाही, मोठे मोठे प्रलय आले तरी. हे मी जे काही बोलतोय ते तुमच्यासाठी नाही, हे फक्त माझ्यासाठी आहे. त्यामुळे तुम्ही असं समजू नका की प्रभूजी असं का बोलतायत आज, तर ते माझ्यासाठीच आहे. आणि हे एक असं व्यासपीठ असतं जिथं आपण आपल्याला करेक्ट करू शकतो, बरोबर की नाही? तर म्हणून आपण पाहतो की हे जे गुरु महाराज असतात ते शिष्याला काय करतात? करेक्ट करतात. म्हणून राधेश्याम प्रभूजींनी माय गुरु महाराज टेम्ड मी असे 3-4 लेक्चर्स आहेत, ते लेक्चर्स ऐका तुम्ही, खूप छान लेक्चर्स आहेत. कशा पद्धतीने गुरु महाराजांनी मला सरळ केलं, बरोबर की नाही? कशा पद्धतीने माझं अहंकार हे केला गुरु महाराजांनी, त्याच्याबद्दल ते सांगतात. आणि जे सूत गोस्वामी आहेत त्यांच्यावरती डायरेक्ट बलरामजींची कृपा आहे. आपल्याला माहिती आहे तो प्रसंग, काल आपण वर्णन केला. आणि म्हणून शास्त्रशुद्ध पद्धतीने जे काही तुम्ही शिकला ते आम्हाला सांगा. तर असं नम्रतापूर्वक भावनेमध्ये ते विचारतायत. तात्पर्यामध्ये प्रभुपाद म्हणतात, आध्यात्मिक जीवनात यशप्राप्तीचे गुण म्हणजे श्री गुरूंना संतुष्ट करणे आणि त्यायोगे त्यांचे आंतरिक आशीर्वाद प्राप्त करणे होय. तुम्ही गुरुवंदना जर पाहिली तर गुरुवंदना जी आहे ती खूप सुंदर आहे. तुम्ही त्याचा मिनिंग वाचा, मिनिंग समजून घ्या, आणि त्या भावनेमध्ये श्रील प्रभुपादांच्या समोर आपण
जावा. श्री गुरु चरण पद्म केवल भक्ती सद्म ये प्रसादे पुरे सर्व आशा. श्री गुरूंचं चरण कमलच किंवा शुद्ध भक्त चरण रेणू गुरुदेव कृपा बिंदुरिया ही जी शास्त्रातली जी भजनं आहेत ना ती आपण नेहमी गायली पाहिजेत. विशेष करून आचार्यांची भजनं, त्याच्यामध्ये गुरु काय आहेत हे आपल्याला समजतं. बघा, अमरेंद्र प्रभू एका क्लासमध्ये सांगत होते, मी माग ऐकत होतो, की जर तुमच्या, आता उदाहरण घ्या, एखाद्या पाठीवरती ओझ आहे तुमच्या, आणि तुम्ही जर एखाद्याला रिक्वेस्ट केली किंवा तुम्हाला त्या व्यक्तीने रिक्वेस्ट केली ज्याच्या पाठीवरती ओझ आहे, की अरे हे माझं ओझ थोडस हलकं कर, थोडस पुढे घेऊन जा, तर तो पाठीवरचं जे ओझ आहे ते थोडस घेऊन पुढे जाण्यामध्ये तो मदत करेल तुम्हाला. परंतु गुरु महाराज हे आपल्या पाठीवरचं ओझ जन्मजन्मांतरीपासूनच काढतायत. गुरु ही पदवी साधी नाहीये. गुरु म्हणजे एका भक्ताचं पूर्ण दायित्व घेतात, बरोबर की नाही? आणि जन्मजन्मांतरीचं जे ओझ आहे, जन्म मृत्यू जरा व्याधी किंवा आपले वेगवेगळे कर्म आहेत, तर त्या कर्मांचं ओझ ते घेतात आपल्या पाठीवरती, आणि ते काय करतात, त्या ठिकाणी आपल्याला घेऊन जातात. तर आपल्याला किती बरं वाटतं, एखाद्याने आपलं जरी ओझ उचललं तरी आपल्याला बरं वाटतं. गुरु महाराज तर आपल्या जन्मजन्मांतरीचं ओझ आपल्याला पुढे घेऊन कुठं चाललेत, भगवत धामाच्या दिशेने चाललेत किंवा भगवंतांकडे चाललेत. तर आपण किती कृतज्ञ पाहिजे गुरु महाराजांप्रती. त्यामुळे फेस्टिवल ऑफ ग्रॅटिट्यूड हे केवळ वार्षिक नाहीये किंवा 10-20 वर्षानंतरचा नाही, तर तो रोजचा दिनक्रम आहे. आपण गुरु महाराजांपुढे जेव्हा येतो तेव्हा आपण काय प्रार्थना करतो, की आपण सुरुवातीला जे गातो ना मंगल आरतीमध्ये, तर त्या सगळ्या प्रार्थना गुरु महाराजांप्रती आहेत. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादा न गती कुतुते. भगवंतांची, गुरूंची जर कृपा झाली ना तरच सगळं जीवन व्यवस्थित आहे आपलं, नाहीतर गती नाहीये कुठं आपल्याला. हेच प्रभुपाद या ठिकाणी सांगतात. श्री विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर यांनी आपल्या गुरुवाष्टकात म्हटले आहे बघा, मी माझ्या श्री गुरूंच्या चरण कमलांची सादर प्रणाम वंदन करतो. केवळ त्यांना संतुष्ट करूनच भगवंतांना संतुष्ट करणे शक्य आहे, आणि जर ते असंतुष्ट असतील तर आध्यात्मिक साक्षात्काराच्या मार्गात केवळ अनर्थच आहेत. यस्य प्रसादात भगवत प्रसादो यस्य अप्रसादात न गती कुतोपी. म्हणून हे आवश्यक आहे की शिष्य श्री गुरूंशी आज्ञाधारक व एकनिष्ठ असावा. शिष्य म्हणून आवश्यक ते सर्व गुण श्रील सुत गोस्वामींजवळ असल्याने त्यांना श्रील व्यासदेव आणि इतर विद्वान व आत्मसाक्षात्कारी गुरूंकडून कृपेची देणगी प्राप्त झालेली होती. तर साक्षात व्यासदेवांकडून त्यांना ही विद्या जी आहे ती प्राप्त झालेली होती. नैमिषारण्यातील ऋषींना पूर्ण विश्वास होता की श्रील सुत गोस्वामी प्रामाणिक आहेत, म्हणून ते त्यांच्याकडून श्रवण करण्यास उत्सुक होते. आता मी याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा सांगतो. वक्ता कसाही असू द्या, हे समजून घ्या, आपला जर मनोभाव जर चांगला असेल ना, तर जो वक्ता आहे ना, भगवंत त्याच्या मार्फत आपल्याला प्रेरणा देतात, आपल्याला गायडन्स देतात. कसाही असू द्या म्हणजे याचा अर्थ असा नाही की तो खराब असू द्यात. एखादा वक्ता असतो, त्याची वाणी व्याकरणामध्ये स्पष्ट नसू शकते, एखादा श्लोक चुकू शकतो, बरोबर की नाही? आणि काहींचं एकदम स्पष्ट आपल्याला कळू शकतं, त्याच्यामध्ये आपण म्हणतोय. परंतु भगवंत आपल्याला त्याच्यामधून आपल्याला प्रेरणा देणार आहे. काय की मी आज बघा, आपल्या गोविंदामध्ये काही भक्त आहेत, जसं की वेदांत चैतन्य प्रभूंचं आपण उदाहरण नेहमी पाहतो, की वक्ता कोणताही असू द्या, फर्स्ट बेंचवर बसतात भागवतम श्रवण करण्यासाठी. म्हणून गुरु महाराजांचे एक शिष्य पण आहेत, बाहेरच्या देशामध्ये जेव्हा बसले होते तेव्हा त्यांना कळालं की भागवतम चालू आहे, परंतु महत्वपूर्ण सेवा होती आणि महत्वपूर्ण सेवेमुळे त्यांना जाता नाही आलं. त्यामुळे त्यांना खूप वाईट वाटलं आणि खूप ते कोसत होते मला. मग एका भक्ताने विचारलं, काय झालं प्रभूजी? हे की ऍक्च्युली जे भागवतम असतं ना, कृष्णे स्वधामोपगते धर्म ज्ञानादि सह कलो नष्ट दृश्यामेश पुराण अर्क उधुनोदित. तर हे जे भागवतम आहे ते सूर्यासम आहे,
आणि सूर्य जो आहे तो विष्ठेला सुद्धा काय करतो, पवित्र करतो. त्यामुळं आपला साधकाचा, श्रवणकर्त्याचा हा मूड असला पाहिजे की अरे माझं मन हे विष्ठेसारखं आहे, परंतु भागवतम हे सूर्यासारखं आहे. म्हणून विष्ठेमधून सुद्धा जे दुर्गंधी आहे ना ते काढून घेण्याचं सामर्थ्य भागवतामध्ये आहे. असाधुता साधुता दायीन एक श्लोक आहे, मी मगाशीच वाचत होतो, सनातन गोस्वामी सांगतात. तर खूप सुंदर श्लोक आहे तो, की त्याच्यामध्ये सांगितलंय की जे असाधू आहे त्या असाधूंना सुद्धा साधुत्व प्रदान करणारं हे भागवतम आहे. सनातन गोस्वामींच्या प्रेयर्स मध्ये येतं. ते प्रेयर्स असे आहेत, मी तुम्हाला शेअर करतो. असाधू साधुता दायीन अति निच्चो तत्पर हाणा मुंच कदाचिन मम प्रेमहर्त कंठयो स्पृहा. ओ श्रीमद भागवतम, ओ बेस्टोवर ऑफ saintliness to the unsaintly, O uplifter of the most fallen, please never leave me accompanied by pure love of Krishna. Please manifest yourself in my heart and throat. याचा अर्थ काय सांगितलाय की हे जे श्रीमद भागवतम आहे ते एक असाधू जो की साधू नाहीये, अभक्त आहे, त्याला भक्त बनवणारा, साधू बनवणारा आहे. हे एखाद्या पतित जीवाला, जो फॉलन आहे, अति नीचो, एक नीच आहे, त्याला सुद्धा बघा आशावादी स्टेटमेंट आहे खूप. आणि कृपया मला तुमचा संघ जो आहे त्याच्यापासून वंचित ठेवू नका. आणि तुमचा जो संघ आहे हे भागवतम, तुमचा जो संघ आहे तो माझ्या हृदयामध्ये आणि कंठामध्ये येऊ द्या, असं त्या ठिकाणी वर्णन आहे. म्हणून आपण नेहमी हे बघा, हे जे काही सुत गोस्वामींचं वर्णन आहे याच्यामध्ये काय सांगितलंय की जो वक्ता आहे, कधी कधी असं होतं की आपण भागवतम पाहतो, युट्यूब वरती आलेलं असतं, टुडेज भागवतम बाय, आपण विचार करतो अरे हे भागवतम हे प्रभूजींचं आहे, हे जोक सांगत नाहीत, तर हे नाही ऐकलं पाहिजे आपण. कधी कधी अरे हे हसवतच नाहीत, कधी कधी असा विचार येतो अरे यांचा असा मसाला नसतो, यांचा मला मसाला पाहिजे. तर ह्या कलुषित बुद्धी आहेत. या कलुषित बुद्धीने आपण कधीच नाही भागवतम ऐकलं पाहिजे. भागवतम जर श्रवण करायचंय तर बघा प्रभुपादांचा मूड काय. प्रभुपादांना विचारलं की तुम्ही भागवतम घेऊन गेले तिकडे, प्रभुपाद म्हणले स्टॉप, मी भागवतम घेऊन नाही गेलो. भागवतमला जायचं होतं पाश्चात्य लोकांमध्ये, आणि भागवतमला हातपाय नाहीयेत, भागवतम जाऊ नाही शकत, म्हणून मी त्यांना घेऊन गेलोय. हा मूड पाहिजे आपला. म्हणून ऍज अ लिसनर, ऍज अ हिअरर, श्रवण करताना आपण अशा पद्धतीने भागवतम ऐकलं पाहिजे की मला माझं शुद्धीकरण करायचंय. म्हणून माताजींनी मला रिक्वेस्ट केली ना, मी तुमच्या पुन्हा आज सगळ्यात जास्त भक्त आहेत म्हणून मी आज तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो की माझी बिलकुल योग्यता नाहीये भागवतम देण्याची, परंतु ही जी चर्चा करतोय आपण त्याच्यामधून एक आशा आहे की ह्या आशेमधून आपण सगळ्यांनी चर्चा करून हे जे भागवतम आहे हे जाणून घेण्याचा आपण प्रयत्न करू शकतो, बरोबर की नाही. म्हणून आपला जो मूड आहे तो आपला मूड हाच असला पाहिजे, वयाची 70-80 जरी असेल किंवा नवीन तारुण्यामध्ये जरी असेल आपण, तरी सुद्धा आपला हाच मूड असला पाहिजे की जो समोरचा वक्ता आहे तो प्रामाणिक आहे आणि त्या वक्त्यापासून मला काही गोष्टी भेटणार आहेत. बघा इथं तेच सांगतात प्रभुपाद की त्या नैमिषारण्यामधल्या ऋषींना पूर्ण विश्वास होता. काय विश्वास होता? श्रील सूत गोस्वामी प्रामाणिक आहेत म्हणून ते त्यांच्याकडून श्रवण करण्यास उत्सुक होते. तर जो उत्साह असतो ना, लोलुपता जी असते ना, प्रामाणिकपणा जो असतो ना, तो जर असेल, म्हणून आपण पाहिलं धर्म प्रोजित कैतवोत्र परमो निर्मत्सराणाम सताम, निर्मत्सरी द्वेषी अशा लोकांसाठी भागवतम नाहीये. भागवतम हे कोणासाठी आहे की जे सरळ, स्निग्ध, सौम्य जे आहेत त्या लोकांसाठी आहे. म्हणून भक्ती ही सरळ आहे म्हणतात पण सोपी नाहीये. सरळ व्यक्तीला सरळ भक्ती आहे परंतु सोपी नाहीये. म्हणून प्रभुपाद नेहमी सांगतात की माझे जे भक्त आहेत
ते ग्रंथ भरभरून वाटतायत, परंतु त्याचं अध्ययन करत नाहीत. आता गीता मॅरेथॉन संपली. गीता मॅरेथॉन मध्ये भरभरून भक्त वाटत होते. काही प्रॉब्लेम नाहीये, हे आपली मिशन आहे, आपण केलंच पाहिजे. नो डाऊट, विदाउट डाऊट केलं पाहिजे आपण. परंतु त्याचबरोबर जेव्हा आपण ते आपल्या हृदयामध्ये धारण करू ना, जन्म सार्थक करी, आपण जेव्हा स्वतः आपल्यामध्ये ते पालन करण्याचा प्रयत्न करू ना, तेव्हा लोक प्रभावित होणार आहेत. लोक ना की तुमच्या बोलण्याने प्रभावित होणार आहेत, परंतु आपला जो व्यवहार असतो त्या व्यवहाराने लोक जास्त करून प्रभावित होणार आहेत किंवा त्यांचं परिवर्तन त्याच्याने होणार आहे. आणि ऍट द एंड आपल्याला प्रयत्न करायचे, बाकी गुरु कृष्ण हे पाहून घेतील. आपण त्याच्यामधलं एक मीडियम बनू शकतो आणि अशा पद्धतीने आपण पाहू शकतो. उद्यापासून खूप महत्वाचा टॉपिक सुरू होतोय, जे म्हणजे ऋषींनी कुठले कुठले 6 प्रश्न विचारले. म्हणून 9 ते 23 त्याचं मी PDF ग्रुपवर टाकेल. आणि भक्तांना विनंती असेल की मी एक PDF पाठवलेली आहे, इन्व्होकेशन प्रेयर्स म्हणतात. भागवतम श्रवण करण्यापूर्वी आपला मूड सेट झाला पाहिजे, त्याच्यासाठी काही प्रेयर्स आहेत, त्या समजू शकता. 1, 2, 14 पहिला कॅन्टो, दुसरा अध्याय 14व्या श्लोकापासून ते 22व्या श्लोकापर्यंत आहेत. मी PDF पाठवलेली ग्रुपवरती, आणि ते तुम्ही सुरुवात करू शकता. आपण सुरुवातीला मंगलाचरण करून ते श्लोक गाऊयात, जेणेकरून भागवतम हे भगवंत आहेत स्वतः, आणि ते भगवंत त्या शब्दारूपाद्वारे प्रत्येक शब्द, प्रत्येक वाक्य, प्रत्येक श्लोक, प्रत्येक भाषांतर, प्रत्येक तात्पर्य याच्यामध्ये भगवंत आहेत. त्यामुळे आपण त्याचा जो उपयोग आहे तो दैनंदिन आपण वापरूयात. आणि उद्या 9 ते 23 श्लोक 8 पर्यंत आपण पाहिले, त्याच्यामध्ये 9 ते 23 हा भाग आहे. त्याच्यामध्ये ऋषी प्रश्न विचारतात. तर महर्षींनी कुठले कुठले 6 प्रश्न विचारले सुत गोस्वामींना, बरोबर की नाही? ऋषी सुत गोस्वामींना विचारतायत आणि शौनक ऋषींना विचारतात, आणि शौनक ऋषी हे सुत गोस्वामींना त्या ठिकाणी सांगतायत. ठीक आहे. हरे कृष्ण. कोणाला काही याच्यामध्ये जिज्ञासा असेल किंवा कोणाला काही कळालं असेल तर तुम्ही प्लीज सांगू शकता. आपण ही चर्चा करतोय, मी पहिल्या दिवसापासून सांगतोय, असं नाही की रेडिओ कनेक्शन आहे, तर तुम्हीही त्याच्यामध्ये ऍड करू शकता. हरे कृष्ण. हरे कृष्ण प्रभूजी. येस माताजी, दंडवत. दंडवत प्रणाम. प्रभूजी, मी ऑडिओ ऐकला ते ग्रुपमध्ये पाठवलेला, तर त्याच्यामध्ये पहिले ते 3 श्लोकापर्यंत बरोबर आहे, पण नंतर कुठले श्लोक आहेत ते कळत नाहीये. मला असं वाटलं की मी पुढे गेले की काय, म्हणून परत एकदा नीट ऐकलं. तर ते श्लोका भागवतम मधले म्हणजे 4था आणि 5वा नाही वाटत आहे ऑडिओ मध्ये, वेगळे श्लोक आहेत. हा, म्हणजे एक मिनिट माताजी, एकच मिनिट. सॉरी, एक महत्वाचा कॉल होता. ते राम मंदिराचं जे उद्घाटन आहे त्याच्याबद्दल एक भक्त विचारत होते. हा, तर माताजी ते जे मी ऑडिओ पाठवलंय, तर त्या ऑडिओ मध्ये केवळ पाठांतराचे श्लोक आहेत. ठीक आहे. हो हो. हा हा, तर पाठांतराचे श्लोक असल्यामुळे त्याच्यामध्ये सगळे श्लोक नाही आहेत, बरोबर ना? ठीक आहे प्रभूजी. हा, केवळ पाठांतराचे श्लोक त्याच्यामध्ये. तुम्ही एवढंच विचारत होता, बरोबर ना माताजी? हो प्रभूजी, हो. हा, केवळ पाठांतराचे श्लोक आहेत, जे की गौरांग दर्शन प्रभूजींनी ऑडिओ क्लिप बनवलेली आहे त्याची. हो आणि ते पाठांतराचे श्लोक जे आपण हे करू शकतो, पाठांतर करण्यासाठी मदत होईल. कारण का एवढी मोठी जर भागवतम पूर्ण जर घ्यायचं असेल तर, आणि कसं आहे, तुम्हाला एक गोष्ट कळून येईल की संस्कृत जे आहे त्याची फोड करू शकता तुम्ही. समजा 16 अक्षर असतात पहिल्या लाईन मध्ये, जर 2 ओळीचे असतील तर ते 8 ने डिवाइड करू शकता, आणि जी चाल भगवद्गीतेमध्ये आहे ती 2 अक्षरांना वापरू शकता. राहिला प्रश्न 4 किंवा 6, तर त्याच्यामध्ये पहिले प्रभूजींनी जन्माद्यस्य यतोन्वयात हे सांगितलंय, तर त्याप्रमाणे चालीमध्ये जर तुम्ही म्हणालात तर पाठ होईल. ते पाठ होण्यास मदत आहे. जसं आपण
भौतिक उदाहरण म्हणजे आज हिंदी गाणी, बॉलिवूडची गाणी का पाठ आहेत? तर ती सुरात चालामध्ये गायलेली आहेत, बरोबर की नाही? तसं हे श्लोक जे आहेत तर ते सुरामध्ये तालामध्ये जर आपण गायले तर ते आपले पाठ होतील आणि आपण लावू शकतो ऑडिओ, तो स्वयंपाक करताना किंवा जे काही आपल्या क्रियाकलाप करताना ते लावू शकतो, जेणेकरून ते आपलं पाठांतर होईल. ठीक आहे माताजी? हो प्रभूजी, दंडवत प्रणाम. थँक्यू Yes. प्रभू. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हरे कृष्णा. शुक्लीला माताजी बोला. शुक्लीला माताजी आहे ना? हरी बोल. जाऊ द्या जगन्नाथ. हा, शुक्लीला माताजी मला वाटतंय लेफ्ट झाल्या असं का? हा, ते प्रभूजींचा नंबर ऍड केला, त्यांचा हे चालत, त्या गावाला येत आहो प्रभूजी. हा, रेंज वगैरे नसेल. यस. हा, तर रेंज नाही, मग प्रभूजींचा नंबर मी हे केला होता त्यांचा, मग ते आज झालं ते जॉईन. ओके, ठीक आहे माताजी, थांबूयात आपण इथं. ठीक आहे, ठीक आहे. खूप खूप धन्यवाद. गोपीनाथ जे आपल्याला छान सांगतात, त्यांचा आपण 3 वेळा हरिबोल म्हणून हे करूया. हरी हरी बोल. बोल. हरी हरी बोल. हरी बोल. हरी श्रील बोल. प्रभुपाद की जय. हरी वांछा बोल. कल्पतरुभ्यश्च हरे कृष्ण कृपा प्रभुजी, दंडवत सिंधुभ्य प्रणाम. एव थँक्यू च सो मच. पतितानां हरे पावनेभ्यो कृष्ण वैष्णवेभ्यो प्रभूजी. नमो नमः. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद. वृंद की जय, गोपीनाथ लीला प्रभू की जय. जय 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 जय. जय 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 जय. चला. जय हरी बोल.